अचानक ठरलेला प्लॅन आणि तोही एवढ्या लांबचा प्रवास. तर नमस्कार, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर पुणे टू चंद्रपूर असा आमचा प्रवास होता. रात्री 10च्या सुमारास पुणे स्टेशनवरून काजीपेठला जाणारी ही ट्रेन होती. फक्त आठवड्यातनं एकदाच होती. तर हे बघा, अचानक ठरल्यामुळे ना आम्हाला जशा सीट हव्या होत्या तशा भेटल्या नाही आहे, मिडल आणि वरती. त्यामुळे थोडंसं टेन्शन होतं. तर मी असं आहे ना, जेवढे दुपट्टे किंवा टॉवेल्स होते त्याने मी पॅक केलं, जेणेकरून मुलं खाली पडायची भीती नाही आहे. सकाळी ब्रश वगैरे केला आणि हे बघा, सकाळी 7:30च्या सुमारास इथे शेगावला ट्रेन थांबली होती. त्यामुळे कुणाला जर शेगावला जायचं असेल तर या ट्रेननी अगदी इझी आहे. तर ब्रश वगैरे केल्यानंतर हे बघा, मी भरपूर सारा खाऊ आणला होता. कारण का रात्री जे आम्ही 10 वाजता बसलो होतो ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 वाजले आम्हाला ट्रेनमधून उतरायला. तर मस्त पराठे आणले होते, फ्रूट्स आणले होते. तर स्वरूपने ना त्याचे बुक्स वगैरे आणले होते, स्टडी करत होता. आणि इथे मुलांचं भरपूर छान असं खेळणं चालू होतं. तर ह्याच ट्रेनमध्ये आमचे पाहुणे देखील होते. आम्ही एकाच ठिकाणी चाललो होतो, पण तिकीट नेमकं आमचं वेगवेगळ्या डब्यात आलं होतं. तर त्यांना भेटून आली. शिशा छान खेळत होती. खेळून झाल्यानंतर थोडा वेळ झोपली आणि आम्ही 3-3:30च्या सुमारास इथे स्टेशनला उतरलो. दादा घ्यायला आले होते. तर ह्या पुढचे नेक्स्ट ब्लॉग येणार आहे, नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.